अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कारभाराचा वाद काही संपत नाही। अध्यक्षपदावर असताना तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांनी पुरस्काराच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार केला होता। त्याबाबत सुनावणी होऊन 10,78,593 रुपये ताबडतोब महामंडळाकडे जमा करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते, पण त्याकडे पाटकरांसह त्यावेळच्या संचालकांनी दुर्लक्ष केलं। परिणामी त्यांचं सभासदत्व रद्द झालंय। त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। तरीही पाटकर आपला उमेदवारी अर्ज डावलल्याचा आरोप करत आहेत, पण महामंडळाला किंवा मंत्र्यांना बदनाम करण्याचा त्यांना कसलाही अधिकार नाही। निवडणुकीवर कुणाचा दबाव असेल तर त्यांची नावं जाहीर करावीत, असं खुलं आव्हान मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुशांत शेलार आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत दिलंय। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुळात मराठी चित्रपट महामंडळाच्या आजवरच्या कारभारात वादच जास्त आहेत। आता निवडणुकीपूर्वी सुद्धा प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे। महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी निवडणुकीसाठी आपल्याला अर्ज भरून दिला नसल्याचा आरोप केला। तसंच या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होऊन एका मंत्र्यांकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केलाय। तसंच पाटकर यांनी नीलम शिर्के सामंत यांच्या उमेदवारीला देखील विरोध केलाय। मराठी चित्रपट महामंडळ म्हणजे थडगं बनलंय असा गंभीर आरोप केल्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि प्रमुख कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली। सन 2015 मध्ये अध्यक्ष असताना अभिनेते विजय पाटकर यांनी माझा पुरस्कार मानाचा मुजरा हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी महामंडळाचे 57 लाख रुपये खर्च केले होते। प्रत्यक्षात हा कार्यक्रम 15 लाखात झाला असता, असं सुशांत शेलार यांनी सांगितलं। त्यावेळेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन अध्यक्ष पाटकर यांना सभासदांनी धारेवर धरलं होतं। त्यामुळे त्यांना सभा सोडून पळ काढावा लागला। सन 2022 मध्ये न्यायालयानं पाटकर यांना 10,78,593 रुपये महामंडळाकडे जमा करण्याचे आदेश दिले, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळे त्यांचं सभासदत्व रद्द झाल्याचं शेलार आणि यमकर यांनी सांगितलं। परिणामी त्यांना निवडणूक लढवता येत नसतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केला। त्याला आम्ही हरकत घेतल्याचं शेलार आणि यमकर यांनी सांगितलं। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही किंवा मंत्र्यांनी दबाव टाकलेला नाही। नैराश्यातून अभिनेते पाटकर खोटे आरोप करत आहेत। जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत आणि मगच तोंड उघडावं, असं आव्हान सुशांत शेलार आणि धनाजी यमकर यांनी केलं। नीलम शिर्के सामंत यांना अभिनय क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे। त्या नाट्य चळवळीत देखील कार्यरत आहेत। एखाद्या स्त्रीला नाहक बदनाम करून त्यांच्यावर चिखलफेक करणं योग्य नाही। त्यांच्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा कामाला लागलेली नाही, असं स्पष्टीकरण सुशांत शेलार आणि धनाजी यमकर यांनी दिलं। चित्रपट महामंडळाला थडगं म्हणणं हे सुसंस्कृतीचं लक्षण नाही। मुळात व्ही शांताराम, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गजांनी या महामंडळाची उभारणी केली। त्यांचं कार्य पुढे नेण्याची भूमिका आजवर अनेकांनी घेतली। तरीही महामंडळावर आणि विद्यमान संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यापेक्षा पाटकर यांनी पुरावे सादर करावेत। 10 जून 2026ला महामंडळाच्या सभासदांच्या संदर्भात निकाल होता। त्यापूर्वी घाईगडबडीनं निवडणूक जाहीर करण्याचं कारण काय, अशी विचारणा शेलार आणि यमकर यांनी या पत्रकार परिषदेत केली।